नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रमेश जाधव. माझं यूट्यूब चॅनल रमेश जाधव RCP हिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भारताचा इतिहास भाग 1 यामध्ये बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करणार आहोत. हे बहुपर्यायी प्रश्न आपणास परीक्षेसाठी आपणास उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा करतो. आपण सुरक्षित असाल, आनंददायी असाल अशी अपेक्षा करतो आणि सुरुवात करतो. पहिल्या प्रश्नाकडे वळूया. राजाराम मोहन राय यांचा जन्म कुठे झाला? राजाराम मोहन राय यांचा जन्म कुठे झाला? तर बंगाल प्रांतात हुगळी जिल्ह्यातील राधानगर येथे झाला. राजाराम मोहन राय यांचा जन्म बंगाल प्रांतातील हुगळी जिल्ह्यातील राधानगर येथे झाला. प्रश्न दुसऱ्याकडे वळूया. राजाराम मोहन राय यांचा जन्म कधी झाला? राजाराम मोहन राय यांचा जन्म कधी झाला? तर 22 मे 1772 रोजी राजाराम मोहन राय यांचा जन्म झाला. प्रश्न तिसऱ्याकडे वळूया. ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? याचं उत्तर आहे मित्रांनो, राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. प्रश्न चौथ्याकडे वळूया. ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा झाली? ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा झाली? तर इसवी सन 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. राजाराम मोहन राय यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कोणते पाक्षिक काढले? बघा, कुणी? राजाराम मोहन राय यांनी. कशाचा विचाराचा प्रसार करण्यासाठी कोणते पाक्षिक काढले? उत्तर आहे याचं योग्य उत्तर संवाद कौमुदी. संवाद कौमुदी हे पाक्षिक राजाराम मोहन राय यांनी काढले होते. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. राजाराम मोहन राय यांनी फारसी भाषेत कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? बघा, कोणत्या भाषेत? फारसी भाषेत वृत्तपत्र, मिरात उल अकबरात. दुसरा उपप्रश्न असा तयार होऊ शकतो मित्रांनो की मिरात उल अकबरात हे वृत्तपत्र कुणी सुरू केले? तर राजाराम मोहन राय. दुसरा उपप्रश्न अजून एक तयार होऊ शकतो. मिरात उल अकबरात हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? तर फारसी भाषेत होते. फारसी भाषेत होते. अशा प्रकारची उपप्रश्न निर्माण होऊ शकतात किंवा आपण प्रश्न वाचताना एक काळजी घ्यावी की या प्रश्नातून आपल्याला उपप्रश्न कसे तयार करता येतील किंवा कशा प्रकारचे उपप्रश्न विचारले जाऊ शकतात याचाही आपण विचार करावा. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. राजाराम मोहन राय यांनी वेदांचे बंगाली भाषेत भाषांतर करून कोणता ग्रंथ लिहिला? वेदांत सार. वेदांत सार. काही वेळेस असा प्रश्न विचारला जाईल, वेदांत सार हा ग्रंथ कुणी लिहिला? वेदांत सार हा ग्रंथ कुणी लिहिला? तर राजाराम मोहन राय यांनी. कोणत्या भाषेत लिहिला? बंगाली भाषेत. नंतर काय विचारलेलं आहे की वेदांचे बंगाली भाषेत भाषांतर करून कोणता ग्रंथ लिहिला? तर वेदांत सार. असं 3-4 उपप्रश्न यामध्ये निर्माण होऊ शकतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आधुनिक भारताचे जनक कुणास म्हणतात? आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात? तर राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सती प्रथा कायद्याने बंदी आणण्यासाठी कुणी प्रयत्न केले? बघा, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा मित्रांनो की सती प्रथा कायद्याने बंदी आणण्यासाठी इथे काय आहे? कुणी प्रयत्न केले? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो की राजाराम मोहन राय यांनी. राजाराम मोहन राय यांनी बंदी आणण्यासाठी प्रयत्न केले. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सतीची प्रथा कायद्याने कुणी बंद केली? बघा, कायद्याने बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणे आणि इथे कायद्याने बंदी, कायद्याने कुणी बंदी आणली याबाबतचा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड बेटिंग. लॉर्ड बेटिंग यांनी सती प्रथा कायद्याने बंद केली. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. राजाराम मोहन राय यांच्या नंतर ब्राह्मो समाजाचे कार्य कुणी चालवले? राजाराम मोहन राय यांच्या नंतर ब्राह्मो समाजाचे कार्य कुणी चालवले? तर उत्तर आहे महर्षी देवेंद्रनाथ टागोर. महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांनी चालवले. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कोणत्या समाज सुधारकामुळे ब्राह्मो समाज संपूर्ण भारतभर पसरला? कोणत्या समाज सुधारकामुळे ब्राह्मो समाज संपूर्ण भारतभर पसरला? तर याचं योग्य उत्तर आहे केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन यांच्यामुळे
ब्राह्मो समाज हा संपूर्ण भारतभर पसरला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. केशवचंद्र सेन यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? केशवचंद्र सेन यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर त्यांनी भारतीय ब्राह्मो समाज. भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली असाही उपप्रश्न निर्माण होऊ शकतो. तर भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना ही केशवचंद्र सेन यांनी केली. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रार्थना समाजाची स्थापना कुणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखड. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखड यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? इसवी सन 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. न्यायाधीश महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघव भांडारकर व डॉक्टर तेलंग हे कोणत्या संस्थेचे सभासद होते? प्रार्थना समाजा या संस्थेचे सभासद होते. कोण कोण होते? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघव भांडारकर व डॉक्टर तेलंग हे प्रार्थना समाजाचे सदस्य होते. पंढरपूर येथे अनाथालयाची स्थापना कुणी केली? कुठे? पंढरपूर येथे अनाथालयाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाने. बघा उपप्रश्न असे निर्माण होऊ शकतात मित्रांनो की प्रार्थना समाजाने अनाथालयाची स्थापना कुठे केली होती? तर पंढरपूर येथे. पंढरपूर येथे प्रार्थना समाजाने कोणते घटक स्थापन केले किंवा कशाची स्थापना केली? तर अनाथालयाची स्थापना केली. असं 2-3 प्रकारे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली? बघा पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची. कुठे? पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी. न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. महादेव गोविंद रानडे यांनी पुणे येथे कोणत्या सोसायटीची स्थापना केली होती असाही एक उपप्रश्न तयार होऊ शकतो. तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना. महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुठे केली होती? तर पुणे येथे. असं उपप्रश्न निर्माण होऊ शकतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. बघा उपप्रश्न निर्माण होऊ शकतो. गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना केली. केव्हा केली? तर 1905 मध्ये केली. 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 1911 मध्ये सोशियल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली? सोशियल सर्व्हिस लीगची स्थापना केली. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नाम जोशी. नारायण मल्हारराव जोशी यांनी 1911 मध्ये सोशियल सर्व्हिस लीगची स्थापना केली होती. सोशियल लीगची स्थापना केली. बघा मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला याचं नक्की आपण आपला अभिप्राय कळवा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आपण अजूनपर्यंत माझ्या या यूट्यूब चॅनलला रमेश जाधव RCP हिस्ट्रीला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.